इथे लाडू बनवण्यासाठी मी 2 वाट्या इतकं बेसनाचं प्रमाण घेणार आहे. हे प्रमाण वजनामध्ये नाही घेतले, म्हणजे घरातल्या कोणत्याही भांड्याने तुम्ही प्रमाण घ्या. 2 वाट्या इतकं बेसन घेतलं. आता ते छान असं चाळून घेऊयात, जेणेकरून त्याच्यामध्ये डाळ किंवा दुसरा काही कचरा असायला नको, म्हणून व्यवस्थित चाळून घ्या. बेसन चाळून झाले. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत छान असं मिसळून घ्यायचं. लक्षात ठेवा, पाणी एकदा जास्त प्रमाणामध्ये घालू नका. थोडं थोडं पाणी घालत हे बेसन आपण छान असं मिसळून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम छान असं मिसळून झालं आणि आपण चाळून घेतल्यामुळे एकदम छान असं सॉफ्ट, त्यामध्ये अजिबात गुठळ्यासुद्धा झालेल्या नाहीत. मी इथे चमच्याने तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ जर पीठ झालं तर बुंदी चापट होऊ शकते, गोल होऊ शकत नाही. तुम्ही इथे पाहू शकता, चमच्याच्या मागच्या बाजूला एकदम छान असं लेयर आलं आहे. अशा प्रकारे आपल्याला जास्त घट्ट नको आणि खूप जास्त पातळ नको असं पीठ मिसळून घ्यायचं आहे. आता आपण बुंदी बनवण्यासाठी झाऱ्याचा वापर करणार नाही आहोत. माझ्याकडे हे पायपिंग बॅग आहे, कोणत्याही बेकरीमध्ये सहज मिळून जातं. ते आपण कॅरी बॅग हे छान असं ग्लासला इथं लावून घ्यायचे आहे. लावून घेतल्याच्यानंतर आपण मिसळून घेतलेलं बेसन यामध्ये ओतून घेऊयात. तुमच्याकडं जर पायपिंग बॅग हे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी येते ना, ते पिशवी घ्यायची, त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि एका बाजूने छान असं कट करून त्यामध्ये पीठ ओतून घ्यायचं. पीठ ओतून घेतल्याच्यानंतर आता आपण हे पिशवी ग्लासमधून बाहेर काढून घेऊ शकता. ग्लासला ह्याच्यासाठी लावलं की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पीठ व्यवस्थित घालता यावं, यासाठी म्हणून मी इथे ग्लासला लावून घेतलेलं होतं. आता अशा प्रकारे हे पहा, एकदम छान असं हे झालं ना. आता आपण हे पीठ ओतून घेतल्याच्यानंतर ह्याचा जे भाग आहे कोणता बारीक असं आपल्याला इथे कात्रीनं कट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, खूप कमी कट करा, कारण जास्त जर भाग कट केला तर बुंदीचे दाणे मोठे मोठे पडतील, मग एकसारखं ते जिलेबीसारखं होईल. आपल्याला मोतीचूरची बुंदी बनवायची आहे, त्यासाठी एकदम लहान असं कट तुम्ही लावून घ्या. तुम्ही जर दुधाची पिशवी घेत असाल तर त्याच्याही कोंठ्याला बारीक असं कट करून घ्या, एकदम छान सुईसारखं, म्हणजे त्या प्रमाणामध्ये तितकं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि गॅसवरती तेल छान असं गरम करून घ्या आणि हे पहा, अशा प्रकारे फक्त त्यावरती धरलं ना, पीठ एकदम छान असं पडतं. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी एक एक बुंदीचा दाणा बारीक असं मोत्यासारखी आपली बुंदी इथं दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला ही बुंदी इथे गाळून घ्यायची आहे. आणि तेल थोडंसं कमी घ्या आणि सुरुवातीला तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात बनवून बघा, मग तुम्हाला जर जमत असेल तर मग तेव्हा तुम्ही ट्राय करू शकता. इथे पाहू शकता, एकदम छान असं दाणेदार मोत्यासारखी आपली इथे बुंदी तयार होत आहे. काय नाही, फक्त पायपिंग बॅगमध्ये पीठ ओतून घ्यायचं, छान धरायचं आणि ही बुंदी लहान असल्यामुळं लवकर भाजल्या जाते. त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी जास्त असा थोडं ॲडजस्ट करत राहा आणि बुंदी छान अशी काढून घ्या, कारण जास्त वेळ ठेवलं तर बुंदी करपून जाईल. आणि गॅसचा फ्लेम जर कमी झालं, तेल जर कमी गरम असेल तर बुंदी चापट होऊ शकते. त्याच्यासाठी थोडंसं गॅसचा फ्लेम कमी जास्त ॲडजस्ट करत आपल्याला ही पूर्ण बुंदी इथं तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम मोत्यासारखी आपली बुंदी इथे तयार झालेली आहे. मी इथं पूर्ण बुंदी त्याच प्रकारे पायपिंग बॅगनेच इथं काढून घेतलेली आहे. बघितलं तर वाटते का बिना झाऱ्याची आपण ही बुंदी बनवलेली आहे, म्हणून मोत्यासारखी बारीक अशी आपली मोतीचूर बुंदी इथे तयार आहे. मी हे चाळणीमध्ये काढून घेतलं, जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्रा तेल आहे जास्तीचं ते बाहेर निघून जावं म्हणून. आता आपण चाचणी बनवून घेऊयात. आपण 2 वाट्या बेसन घेतलं होतं. 2 वाट्या बेसनसाठी 2 वाट्या साखर घ्यायची आहे आणि मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी. आता गॅसवरती ठेवून एकदम छान असं ढवळत आपल्याला हे पूर्ण मिसळून घेऊन एक उकळी छान काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता, सतत ढवळत राहायचं आणि आपल्याला इथं एक उकळी काढून घ्यायची आहे. ही रेसिपी सोपी आहे, थोडंसं व्यवस्थित सांभाळून केलं तर एकदम छान असे मोतीचूरचे लाडू आपले तयार होतील. कोणीही करू शकतं, इतकी सोपी ही रेसिपी आहे. आता मी इथे ढवळत
छान असं साखर घातलेलं प्रमाण आणि पाणी दोन्ही छान असं मिसळून घेऊन एक उकळी काढून घेते. छान लाडूला रंग यावा म्हणून मी इथं थोडंसं रंगाचा वापर केलेला आहे. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे केसर जर असेल तर केसरही या ठिकाणी तुम्ही घालू शकता किंवा रंग घालायची गरज नाही. आता एक वेळा घातलेला रंग आणि ते एकत्रित छान मिसळून घेऊयात. तुम्ही इथं पाहू शकता छान असं उकळी फुटलेली आहे आणि बबल्सही आलेले आहेत. असं एक वेळा बोटाला लावून तुम्ही चेक करा. जर बोटाला छान असं चिकट वाटत असेल की तेव्हा यामध्ये बुंदी घालून घ्यायची आहे. अजिबात आपल्याला इथे एक ताराची चाचणी करायची वगैरे काही गरज नाही, कारण आपण पाणी खूप कमी घातलं होतं, त्याच्यामुळे खूप लवकर आपली चाचणी इथे तयार होते. थोडंसं बोटाला लावून बघा. छान असं चिकट वाटलं मिक्सचर की मग त्यामध्ये तळून घेतलेली आपली बुंदी घालून छान असं पूर्ण मिसळून घ्या. गॅसचा फ्लेम थोडंसं कमी ठेवा आणि एकत्रित छान असं बुंदी आणि हे चाचणी छान असं मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बुंदीमध्ये चाचणी एकदम छान व्यवस्थित गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता एकदम बारीक मोत्यासारखी बुंदी आहे. आता यामध्ये आपण विलायची पूड घालायची आहे. मी इथे दुसरे सुखे मेवे वगैरे काही घातले नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काजू, मनुका ते बारीक असं चॉप करून यामध्ये घालू शकता. सुगंधासाठी म्हणून मी इथे विलायची पूड आणि साखर थोडीशी मिसळून वाटून घेतली होती. ते पावडर यामध्ये घालून परत एक वेळा छान असं मिसळून घेतले. आता यावरती झाकण ठेवून गॅसचा फ्लेम एकदम लोवर ठेवायचा आणि 2 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची, कारण आपण घातलेली बुंदी जी क्रिस्पी होती ना त्याच्यामध्ये पाक जाऊन ते एकदम छान असं मऊ नरम होईल आणि चाचणीसुद्धा एकदम त्यामध्ये मिसळून जाईल. तुम्ही इथे पाहू शकता 2-3 मिनटाच्या नंतर चेक करा. पूर्ण चाचणी बुंदी छान अशी एकदम पिलेली आहे. म्हणजे अजिबात तुम्ही पाहू शकता बुंदी एकीकडं आणि चाचणी एकीकडं असं अजिबात नाही. एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी परत 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तेही एक वेळा छान असं मिसळून घेऊया. तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे. एकदम मऊसूत आणि घेतलेलं प्रमाण साखरेचं सुद्धा व्यवस्थित आहे. तुम्हाला जर थोडंसं गोड हवा असेल बाहेरच्यासारखं तर अजून अर्धी वाटी साखर तुम्ही इथे एक्स्ट्रा घेऊ शकता. आता गॅस बंद करून हे बाजूला ठेवून परत मी ह्याच्यावर झाकण ठेवून 2-4 मिनटासाठी ठेवणार आहे. 2-4 मिनटाच्या नंतर तुम्ही झाकण उघडून पहा. एकदम नरम मऊ असं आपली हे मोतीचूरचं मिक्सचर तयार आहे. आता परत एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि छान असं बुंदीचे लाडू इथं आपल्याला ओळून घ्यायचे आहेत. तुम्हाला सुके मेवे आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी सुके मेवे घालून परत एक वेळा छान मिसळून घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा हे मिक्सचर खूप जास्त गार झाल्याच्या नंतर तुम्हाला लाडू वळता येत नाही, कारण त्यासाठी थोडंसं कोमट असतानाच तुम्हाला इथं लाडू छान असं वळून घ्यायचे आहेत. खूप जास्त गार होईपर्यंत ठेवू नका. छान असं आपण इथे मोतीचूरचे लाडू वळून घेऊयात. आहे की नाही झारा न वापरता एकदम छान असे ट्रिक वापरून आपण इथं मोतीचूरचे लाडू बनवून घेतलेले आहे. हे लाडू मी बाप्पाच्या प्रसादासाठी बनवले होते. गणपती बाप्पाच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू मी इथं बनवून घेतलेले आहे. तुम्ही जर व्हिडिओ हा पहिल्यांदा जर बघत असाल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून इतरांनासुद्धा तुम्ही शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. अशा प्रकारे पूर्ण लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत.